तर आपण इथे काय करू, प्रोजेक्ट मध्ये थोडेसे काय करू, इम्प्लिमेंट करू. ठीक आहे, छोटे छोटे आपण टॉपिक काय करू, इम्प्लिमेंट करू. फर्स्टली मी काय करतो, जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टचा फोल्डर आपण डेस्कटॉपला बनवलाय. ओके, मग त्या फोल्डरला मी ऍज अ सीएमडी मध्ये काय करतो, ओपन करतो. जसं की आपण त्या फोल्डरला ओपन केलं, ओपन केल्यानंतर जो हा वरती बार असतो, म्हणजे जो हा वरचा काहीतरी टॅब असतो, एखाद्या वेबसाईट मध्ये गेलो तर तिथे नाव बार असतो, ह्याला काय म्हणतात मग, URL बार किंवा ऍड्रेस बार. मग जो आपला ऍड्रेस बार आहे त्या ऍड्रेस बार मधला सगळा टेक्स्ट रिमूव्ह केला आणि त्यामध्ये मी राईट करतो CMD. जसं मी इथे CMD राईट केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, इथे ओपन झाली. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण काय करतो, कमांड राईट करतो. जसं की मी इथे कमांड टाकली, कोड पेस्ट डॉट एंटर केलं, ह्या कमांडने काय होणार, जो आपला प्रोजेक्ट फोल्डर आहे तो प्रोजेक्ट फोल्डर काय होणार, VS कोडला ओपन होणार. त्यानंतर CMD मध्ये अजून एक मी कमांड राईट करतो, जसं की कमांड आहे npm run dev, आणि एंटर बटनावर मी जसं क्लिक केलं तर आपला प्रोजेक्ट काय होणार, इथे रन होणार. ह्याच्यामध्ये अजून डीप पाहायला गेलं ना तर अजून ह्याच्यात कॉन्सेप्ट आहे, प्रोजेक्ट रन करणं, VS कोड ओपन करणं. ओके, जस्ट जी काही URL भेटली ती URL आपण काय करतो, ब्राउझरवर सर्च करतो. जशी मी कॉपी केली आणि ब्राउझरला पेस्ट केली, तर जशी त्या URL ला मी ब्राउझरला सर्च केलं तर जी आपली प्रोजेक्ट होता किंवा जे ऍप्लिकेशन होतं त्या ऍप्लिकेशनचं काय भेटलं, इथे आपल्याला रिझल्ट भेटले. त्यामध्ये आपण होम पेज डिझाईन केलं होतं, त्यानंतर अबाउट पेज होतं आणि प्रोडक्ट पेज. त्यानंतर आपण काय केले, प्रोडक्ट पेज मध्ये ह्या प्रकारे अशी काहीतरी लिस्ट दाखवली. त्यानंतर एक प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे, राईट, आणि आपण एक कार्ड नावाचं काल पेज बनवलं आणि त्यामध्ये ह्या प्रकारे असा काहीतरी डेटा प्रिंट केला. समजलंय तुम्हाला हे का, डबल घेऊ मी कार्डचा? आज काय करायचं, ऑनलाईन मध्ये कार्डचं रिपीट घ्यायची का आज? ठीक आहे, छोटच घेणार आहे आपण कालचं, मी जास्त आज नाही घेणार, काउंटिंग पण आज कमी आहे. काय करायचं, नवीन टॉपिक घ्यायचा, प्रोजेक्ट मध्येच इम्प्लिमेंट करू ना थोडस, डबल करायची गरज नाही. ते पण खूप काही जणांना समजणार नाही. ओके, ठीक आहे, आपण यामध्ये थोडेसे चेंजेस करू, चालेल ना. बग्स आहेत त्यामध्ये थोडे थोडे, मी तुम्हाला ते बग्स दाखवतो आणि तो बग्स आपण काय करू, सॉल्व्ह करू. जसं की फर्स्टली काल आपण एक, ठीक आहे, मी कार्ड पेज मध्ये जातो, कार्ड पेज मध्ये आपण काय केले, एक URL कॉल केली. कोणती URL होते, कार्ड लिस्टची. आता तुम्हाला माहितीये एखाद्या API ला कॉल करायचे असेल तर कसं करतात, सेम आहे. आतापर्यंत आपण भरपूर 10-20 API कॉल केल्या, ठीक आहे, आणि ती आपण API काय केली, इथून कॉल केली आणि त्या API मधून आपल्याला काहीतरी असा डेटा आलाय. तो डेटा मी काय केला, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, आणि जो हा व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर केलाय तो डेटा मी काय केला, इथे मॅप फंक्शन राईट केलं आणि त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये जो काही TR घेतला आणि त्या TRच्या आतमध्ये डेटा काय केला, मी प्रिंट केलं. समजतंय बंडा? जसं की आपण आउटपुट पेजला येऊ, इथे मी रिफ्रेश केलं, एकदम छोटे छोटे पॉइंट. आता मला जसं सांगा, इथे सिरियल नंबर बरोबर आहे का, किती पाहिजे, 1 2 3 4 5 6, बरोबर. मग ते आपल्याला डायनेमिकली करण्यासाठी कुठे सिरियल नंबर, इथे आहे. मग इथे मी काय राईट करू, काय करायला लागेल, इथे आपला लूप फिरवलाय ना, फॉर लूप जसा फिरवतो त्याच प्रकारे मॅप फंक्शन असतो, सेम आहे. मग त्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू भेटते, व्हॅल्यू मध्ये सगळा डेटा असतो आणि इंडेक्स मध्ये काय असतो, इंडेक्स नंबर. मग आपण इथे इंडेक्स नंबर प्रिंट करू शकतो, करू शकतो का नाही, करू शकतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आला इथे इंडेक्स नंबर. पण ह्यामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम, काय, 0 पासून झाला पाहिजे. आपल्याला किती पासून स्टार्ट करायचं आहे, अथर्व, 1 पासून. ठीक आहे, इथे साक्षीने बरोबर सांगितलं आहे, त्या इंडेक्स नंबरला काय करायला लागेल, अथर्व, +1 ने करायला लागेल, म्हणजे तो इंडेक्स नंबर किती पासून स्टार्ट होईल, 1 पासून.
झाला एक छोटासा प्रॉब्लेम सॉर्ट आउट. प्रोडक्ट नेम बरोबर आहे, इमेज पण शो झाली, क्वांटिटी पण शो झाली, प्राइस पण शो झाली, आणि टोटल प्राइस बरोबर आहे का? आहे का? नाही. पक्का? तर मला सांगा तुम्ही, जो हा एक प्रोडक्ट आहे, सपोज कोणता पण घ्या, पपया एक काय प्रोडक्ट आहे, मग ह्या प्रोडक्टची मला टोटल काढायची, तर मी काय करणार? काय करणार? क्वांटिटी इंटू प्राइस. काय भेटणार आहे आपल्याला? टोटल भेटणार. जसं की तुम्ही दुकानात गेलात आणि एक बॉटल 10 रुपयाला आहे, किंवा एक निर्व्याचा पुडा किंवा 1 किलो साखर 40 रुपये किलो आहे, तुम्हाला सांगितले 4 किलो आणायचे, तर किती रुपये झाले सगळे टोटल 4 किलोचे? 160. काय केलं तुम्ही? जी प्राइस आहे 40 आणि तुम्ही किती किलो घेतले? 4 किलो. त्यांना काय केलं? मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला 160 भेटलं. बरोबर. मग त्याच प्रकारे आपल्याला काय करायची? ही क्वांटिटी इंटू प्राइस केलं की आपल्याला काय भेटणार इथे? टोटल भेटणार. मग मी त्या कार्ड पेज मध्ये आलो, जस्ट इथे असं ओपन केलं. कुठे कार्ड पेज मध्ये आलो आणि इथे काय टोटल दिली, डायनेमिकली आहे की ते स्टॅटिक. मग जो मी इथून काय करतो, ओपन करली घेता, क्लोज करली घेतला, राईट. आणि त्यामध्ये आपण काय सांगणार? व्हॅल मधून डायरेक्ट तर नाही सांगणार ना, व्हॅल मधून काय घे पहिल्यांदी? प्राइस. त्याला मल्टिप्लाय कर कशाचे? कसं राईट करणार? व्हॅल क्यूटी वाय म्हणजे क्वांटिटी, राईट. जसं हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, भेटली टोटल. ह्याच्या आधी आपण एक्झाम्पल घेतलं होतं एका ऍरे मध्ये, इझी झालंय. त्यानंतर आता इथे आपल्याला एक बटन टाकायचे. ऍक्शन मध्ये काय असेल? एक्झाम्पल घेतलेले बरं का, आठवा तुम्ही, की आपण ठीक आहे, ते नका, ठीक आहे. तर जसं मी ह्या क्रॉस बटनावर क्लिक करेन, तर ह्या ऍरे मधून एक प्रोडक्ट डिलीट होईल. म्हणजे कोणता? ज्या बटनावर मी क्लिक करेन तो प्रोडक्ट आहे डिलीट. कशावर? ह्याच्यावर. मग इथे मी काय केलंय, तुम्ही एक्स राईट करू शकता, किंवा एचटीएमएल मध्ये तुम्ही एंटिटी पाहिली असेल, पाहिली का? स्पेस देताना तुम्ही काहीतरी, जेव्हा तुम्ही एचटीएमएल पाहत असता त्या टायमाला असं काहीतरी तुम्ही एंटिटी पाहिली असेल, बरोबर. मग त्याच प्रकारे आपल्याला एक एंटिटी राईट करायची. काय करायची राईट? जसं की मी तिथे क्रॉस बटन टाकलाय, ठीक आहे, मी इथे एंटिटी राईट केली, असं तुम्ही स्पेस देण्यासाठी राईट करत होता एचटीएमएल मध्ये. मग त्याच प्रकारे मला क्रॉस बटन घेण्यासाठी मी इथे काय केलंय, एक एंटिटी राईट केली, @#1005. ही काय एंटिटी, आणि ह्या एंटिटीने काय होतं की आपल्याला एक आयकॉन भेटतो क्रॉसचा. त्याला डिझाईन करायचं थोडस अजून. काय झालं ठरव? कन्फ्युज होत आहे? ओके. जस्ट मी इथे काय घेतलंय, बटन, त्या बटनच्या आतमध्ये ती एंटिटी टाकून दिली. जस्ट मी इथे हे पण टाकू शकतो. काय टाकणार मी इथे? सिंपल आपलं काम बघायचं असेल तर एक्स पण टाकू शकतो, पण जो एक्स टाकलाय प्रॉपर दिसतोय का? त्यामुळे मी टाकला तो एंटिटी. आउटपुट पेजला आलो, जस्ट पाहतोय. त्याला थोडीशी डिझाईन करू मी आता. त्याला डिझाईन करण्यासाठी क्लास नेम त्याला मी सांगतो सगळ्या बाजूनी पॅडिंग देतो किती? 2. त्याला सांगू बीजी कलर तुझा असेल रेड, म्हणजे थोडस डेंजर सारखं दिसेल ना आपल्याला. आउटपुट पेज लागू, चेक केलं. ठीक आहे, अजून थोडासा डिझाईन करण्याचा प्रयत्न करू आपण. जसं की पॅडिंग देतो मी एक्स एक्सेस ने 4. आउटपुट पेज लागलो, वाटतंय? ठीक आहे, ठीक आहे. त्याला आपण अजून काय करू, जो हा आतमध्ये एंटिटी आहे त्या एंटिटीला करू फॉन्ट बोल्ड करू, आणि त्याचा टेक्स्ट कलर कोणता असेल? व्हाईट असेल. आणि त्याला आपण थोडस काय देऊ अजून? वाटतंय व्यवस्थित आता? त्याला कर्व करायची, त्याचे बॉक्स, काय मार्जिन नाही म्हणायचं त्याला. क्लास कोणता आहे? राउंडेड. बरं, असंच ना? झालंय आपल्या? चुकली का काय? ओके, ओके, झाले कर. दिसतंय बटन?
मग आता मला काय करायचंय की जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन तर हा प्रोडक्ट रिमूव्ह होऊन जाईल. काय करायला आहे? ऑनलाईन मध्ये आहेत ना? ठीक आहे, ओके, बरोबर आहे. ओके, ठीक आहे, छोटासाच पॉईंट घेऊ आज, पण त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू. ठीक आहे, तर आधी माझा फंडा समजून घ्या. मला काय करायचं, जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन, काय करेल? क्लिक. त्याच टायमाला कन्सोल मध्ये माझ्यासाठी हाय मेसेज प्रिंट होईल. काय होईल? कधी? ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर. मग मी ते बटन शोधणार. कुठे बटन? हे वाला बटन आहे ना, हेच आहे ना. जस्ट मी असं त्याला व्यवस्थित राहील. मी जसं ह्या बटनावर क्लिक करेन तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये हाय प्रिंट. तर क्लिक केल्यानंतर, मग क्लिक केल्यानंतर तर मी त्याला एक इव्हेंट लावतो. कोणता इव्हेंट? ऑन क्लिक. मी त्याला ऑन क्लिक नावाचे इव्हेंट लावतो. जसं आपण त्या बटनावर क्लिक करणार, रिमूव्ह नावाचं फंक्शन कॉल होणार. काय म्हणा? रिमूव्ह नावाचं फंक्शन कॉल होणार. जसं की ते फंक्शन मी कुठे बनवणार? ऑलरेडी आहे ते एक एपीआय कॉल केलेली, पण जस्ट मी ते एक फंक्शन बनवतो. त्याच्या खाली फंक्शन रिमूव्ह, आणि त्याच्यामध्ये मी करतो कन्सोल डॉट लॉग, हे असं काहीतरी एक मेसेज करतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. इन्सेप्टला मी इथे ओपन करतो. आपल्याला हवं आहे कन्सोल. एकदा रिफ्रेश करतो म्हणजे सगळं कन्सोल क्लीन होईल. कन्सोल मध्ये काय आहे का आता? जसं मी ह्या बटनावर क्लिक केलंय, हे मेसेज आलाय. ह्याच्यावर क्लिक केलं, ह्याचा हे मेसेज आलाय. होतोय प्रिंट क्लिक केल्यानंतर. बट मला काय करायचंय, मी ज्या प्रोडक्ट वर क्लिक करेन त्या प्रोडक्टचा आयडी मला कन्सोल मध्ये प्रिंट झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? आयडी प्रिंट झाला. ज्या प्रोडक्ट वर मी क्लिक करेन त्याच प्रोडक्टचा. मग मला काय करायला लागेल, तर आपण इथे पाहू शकतो. जसं की मी एकदा पेज रिफ्रेश केलं, राईट. पेज रिफ्रेश केल्यानंतर जी काही एक एपीआय होती आपली कार्ड लिस्टची, त्यामध्ये असा काहीतरी डेटा आलाय. आणि त्यामध्ये काय काय आलंय? प्रोडक्ट टेबल आयडी येतोय. आपल्याला हाच आयडी ज्या प्रोडक्टवर क्लिक करेल त्याचा आयडी मला कन्सोल मध्ये प्रिंट झाला पाहिजे. तर मी काय करतो, वरती तर पुढे आपण कॅच नाही केला. मग आपण काय केले, प्रत्येक वेळी ह्या लूप मध्ये असं काहीतरी फिरवलंय, बरोबर. मग मी काय करतो की जसं हे फंक्शन कॉल होतंय क्लिक केल्या, त्याच्याबरोबर तू काय कर, व्हॅल मधून प्रोडक्ट, ठीक आहे, नाव काय आहे मी एकदा चेक करतो कन्सोल मध्ये. ही आपल्याला आयडी पाहिजे आहे ना. मग जसं तुझ्यावर क्लिक करेल त्या फंक्शनला काय पाठवतो, व्हॅल्यू मधून प्रोडक्ट टेबल आयडी पाठव. चालेल. जो आपण इथे फंक्शन मधून काहीतरी व्हॅल्यू पाठवली, ती व्हॅल्यू आपल्याला त्या फंक्शन मध्ये आता कॅच करायची. त्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल देतो, प्रोडक्ट अंडरस्कोर, आणि जो आपल्याला प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी भेटणार आहे तो इथे मी करतो कन्सोल डॉट. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. एकदा जस्ट पेजला रिफ्रेश करतो. जसं मी ह्या बटनावर क्लिक केले, अरे काय झालं आता? ऑनलाईन मध्ये कोणी सांगू शकते आता? काय झालंय ते? की आपण काही कोणतं बटन न दाबता बी सगळ्यांची आयडी इथे प्रिंट झाली. मी बटन दाबलंय का, पण तरी आयडी प्रिंट झाली ना. मग असं होत असेल की आपण एखाद्या फंक्शनला न बोलवता पण तो कॉल होत असेल,
तर त्याला काय करायचं, एक एरो फंक्शन मध्ये टाकायचं. कशामध्ये टाकायचं, एरो फंक्शन. कुठे आपण ते फंक्शन कॉल केलाय, इथे केलंय ना, मग इथे मी काय करतो, एक एरो फंक्शन कॉल करतो. राऊंड ब्रॅकेट तुम्हाला माहिती आहे, मल्टिपल राईट करायचे असेल तर तिथे आपण कर्ली टाकतो. एक लाईन असेल तर कर्ली टाकायची गरज. एरो फंक्शन टाकला, ह्याला कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश करतो. आता आलाय, कॉल झालाय का. आता बघा, जसं मी ह्याच्यावर क्लिक करेन, आला 50 आयडी, म्हणजे हा प्रोडक्टचा आयडी किती आहे, ज्या प्रोडक्टवर मी क्लिक करतोय त्या प्रोडक्टचा मला आयडी भेटतोय. कन्सोल मध्ये जी आपली रिक्वायरमेंट होती ती कंप्लीट झाली. काहीच नाही केलं यार, एरो फंक्शन घेतलंय, त्यामध्ये एक रिमूव्ह नावाचं फंक्शन कॉल केलंय, आणि जशी ह्या व्हॅल्यू मध्ये आयडी येईल, ती आयडी काय होईल, ह्या फंक्शनला पास होईल, आणि ती फंक्शन मधून आयडी मी काय केली, प्रिंट. फंडा संपला. बट जसं मी या बटनावर क्लिक करतोय, तो कार्ड मधून रिमूव्ह होतोय का. मग मी काय करतो, जो आपला एक फाईल दिली मी तुम्हाला, एपीआय ची फाईल, त्या फाईल मध्ये मी चेक करतो कार्ड मधला प्रोडक्ट रिमूव्ह करण्याची एपीआय आहे की नाही. जस्ट ही रजिस्ट्रेशनची लॉगिनची आहे, आपण यूज केलं बरोबर. आपल्याला कोणती लागते, कार्ड मधून प्रोडक्ट रिमूव्ह केला पाहिजे. मग जसं मी बघतो, प्रोडक्ट डिटेल आहे, कार्ड लिस्ट, ह्याने आपल्याला कार्ड लिस्ट भेटणार आहे. आणि इथे काय ही आहे का, मग नाही, ही इन्क्रीज आहे आणि ही डिक्रीज आहे. प्रोडक्ट बाय आयडी आहे, ऍड टू कार्ड आहे, हा युजर प्रोफाईल आहे, प्लेस ऑर्डर, ऑर्डर लिस्ट, ऑर्डर डिटेल नाही का. जस्ट एकदा आपण चेक करू. प्रोडक्ट लिस्ट रिमूव्ह कार्ड क्वांटिटी, ही क्वांटिटी रिमूव्ह करणारी एपीआय आहे. ओके, ही एपीआय आहे. कोणती एपीआय, रिमूव्ह कार्ड क्वांटिटी. ओके, मग जी ही एपीआय आहे, ह्या एपीआय किंवा ह्या यूआरएल ची मेथड कोणती आहे, पोस्ट आहे. म्हणजे आपल्याला ह्याला काहीतरी डेटा द्यावा लागणार आहे. काय द्यावा लागणार आहे, प्रोडक्ट आयडी, आणि दुसरं द्यावं लागणार आहे टोकन. मग फर्स्टली मी काय करतो, जसं मी त्या बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक ऑब्जेक्ट प्रिंट होईल, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये असेल एक टोकन आणि दुसरा असेल प्रोडक्ट. त्यासाठी मी कार्ड पेजला आलो, ह्याच्या आतमध्ये एक व्हेरिएबल घेतला, व्हेअर ओबीजे इक्वल टू ओपन करली क्लोज करली, आणि त्यामध्ये आपल्याला 2 की पर व्हॅल्यू प्रिंट करायच्या. पहिली प्रिंट करायची प्रोडक्ट अंडरस्कोर, आणि ती कुठे आयडी भेटते आपल्याला, या फंक्शन मध्ये आपण ऍज अ पॅरामीटर म्हणून भेटते, तिथे कॅच केली. आणि सेकंड काय द्यायचंय आपल्याला, आणि इथे टोकन कुठे आहे, मग पुढे अथर्व, मग काय राईट करायला लागेल, लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, आणि त्या टोकनला नाव काय दिले आपण, युजर. आणि जो आपला हा ऑब्जेक्ट बनवलाय, तो ऑब्जेक्ट मी एकदा कन्सोल करून चेक करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. हॅलो, इथे जसं मी ह्या क्रॉस बटनावर क्लिक केलं, झालं ऑब्जेक्ट 50 नंबरचा प्रोडक्ट आयडी आणि तिथं टोकन. जसं याच्यावर क्लिक केलं, 49 भेटलंय. मग जो आपल्याला हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला ह्या एपीआय ला पाठवून द्यायचा आहे. मग एखादी आपल्याला एपीआय कॉल करायची, कधी करायची, त्या बटनावर क्लिक केल्या. मग त्यासाठी आपल्याला एपीआय कॉल करण्यासाठी कोण लागणार आहे, ऍक्झिओस घेतलाय ना त्याला ऑलरेडी आपण. मग मी इथे काय करतो, त्या फंक्शनच्या आतमध्येच ऍक्झिओस डॉट, आपल्याला डेटा द्यायचा आहे का घ्यायचा आहे, पोस्ट, डबल राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये ती यूआरएल, आणि जो आपल्याला डेटा पाठवायचा आहे तो डेटा आपण कोमा देऊन ऑब्जेक्ट मध्ये पाठवून देतो. यूज इफेक्ट मध्ये पण करा,
फंक्शन मध्ये पण करा, कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही. जसं मी त्या बटनावर क्लिक करेल की ही एपीआय कॉल होईल. त्याला मी ऑब्जेक्ट पाठवला, त्यानंतर त्यामध्ये काय भेटतो आपल्याला, एरो फंक्शन मध्ये रिस्पॉन्स. आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो वरचा रिस्पॉन्स गायब करू, त्याला जो कोणता आहे कार्ड लिस्टचा गायब करतो त्याला, ठीक आहे ना. तो प्रॉब्लेम द्या मला. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे. किती प्रोडक्ट आहेत इथे, 11. जसं मी ह्या प्रोडक्टवर क्लिक केले, कन्सोल मध्ये ती एपीआय कॉल झाली आणि त्यांनी आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स दिला. त्यामध्ये आला कॉन्फिग, हेडर, स्टेटस वगैरे भरपूर झाले. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, आणि डेटाच्या आतमध्ये डिलीटेड सक्सेसफुली आणि स्टेटस आलाय. जसं मी हे पेज रिफ्रेश करतो, तर कार्ड मध्ये आता प्रोडक्ट किती, तर 11च आहेत का. एपीआय चुकीची टाकली का आपण. रिमूव्ह कार्ड QTY, इन्क्रीज कार्ड क्वांटिटी. ओके, जस्ट मी नाव देऊन चेक करू एकदा. जसं मी प्रोडक्ट आयडी टाकण्यापेक्षा प्रोडक्ट इकॉन कार्ड आयडी हे टाकतो, चालेल. सेव्ह केलं कोड. जस्ट काहीतरी चुकीत असेल त्यामुळे ते प्रोडक्ट रिमूव्ह होत नसेल. ओके, जसं मी 11 प्रोडक्ट आहेत, एका बटनावर क्लिक केलं, रिस्पॉन्स आला, स्टेटस बघू, सक्सेस आला. एकदा पेज मी रिफ्रेश केले, काय चुकलं माहितीये तुम्हाला, समजलं काय. जस्ट मी इथे कन्सोल डॉट लॉग, म्हणजे जो आपल्याला कार्ड लिस्ट मध्ये डेटा येणार आहे, कार्ड लिस्ट, आणि इथे मी करतो रिस्पॉन्स मधून डेटा. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा आपण इथे रिफ्रेश करू, झाली ती एपीआय कॉल. 11 डेटा आले, आणि आता त्यामधला 0 इंडेक्स नंबर मधला डेटा बघू. तर आपण कोणती आयडी पाठवत होतो, प्रोडक्ट टेबल आयडी, बट त्या एपीआय मध्ये कोणती आयडी बघा, प्रोडक्ट इकॉन कार्ड आयडी. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये बघा, ठीक आहे, पुढे आपण डेटा प्रिंट केला इथे, आणि इथे वरती बघा प्रोडक्ट इकॉन कार्ड आयडी, म्हणजे आपण चुकीचा डेटा पाठवत होतो, त्यामुळे आपल्याला तो डेटा डिलीटच होत नव्हता. आता मी हा कॉपी केला, जे फंक्शन आहे त्या फंक्शन मधून मी काय पाठवत होतो, व्हॅल मधून प्रोडक्ट टेबल आयडी, तिथून मला ती नाही पाठवायचं, काय पाठवायचंय, प्रोडक्ट इकॉन आयडी. आणि तीच आयडी मी काय करणार, त्या फंक्शन मध्ये कॅच करणार, ठीक आहे, किली कॅच, आणि तीच आपण त्या टोकन मध्ये अटॅच करणार, म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये किली अटॅच. बाकीचं ऍज इट इज, फक्त आपण एक आयडी चुकीची पाठवत होतो. कोड सेव्ह केला, जस्ट आउटपुट पेजला आलो, ठीक आहे. एकदा मी वरचं कन्सोल रिमूव्ह करतो आहे ना, काम झालंय ना आपलं, नाही त्याला कमेंट आउट करतो. रिफ्रेश केलं पेज, आलाय डेटा, किती डेटा आहे. डिलीट बटनावर क्लिक केलं, ती एपीआय कॉल झाली, आणि तिथे स्टेटस काय आलाय, सक्सेस आला इथे. जसं मी एकदा ही पेज रिफ्रेश केलं, तर आता किती प्रोडक्ट राहिले, कस काय, एक कार्ड बनून काय झाला, रिमूव्ह झाला. जसं की आता हे पपया बघा, जसं मी प्रोडक्ट पेजला आलो, पुढे आलो प्रोडक्ट पेज, पपया, इथे मला कोणतं बटन शो होतंय, गो टू कार्ड, आणि ती पपया मी काय करतो, कार्ड बटन मधून डिलीट करतो. केलं रिमूव्ह, एकदा रिफ्रेश केलं, जस्ट रिफ्रेश करायला लागतं, ठीक, तो प्रॉब्लेम सॉर्ट करू. गेलं पपया. जसं मी प्रोडक्ट पेजला आलो, आणि तिथे मला आता कोणतं बटन शो होईल, गो टू कार्ड का ऍड टू कार्ड, ऍड टू कार्ड.
समजलं फंडा काय झाला इथे. आता प्रोडक्ट किती राहिले. बट आता इथे प्रॉब्लेम एक येतोय. जसं मी डिलीट बटनावर क्लिक करतोय ते एपीआय कॉल होती आणि तिथून सक्सेसफुली डिलीटेड येते. पण मला इथे रिफ्रेश करावं लागतंय. काय करावं लागतंय. हा तर एक बग झाला. मग हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी मी काय करतो. हा यूज इफेक्ट काय करतो मला ते सांगा. यूज इफेक्ट काय करतो. वॉच करतो. मग मी त्याला काय सांगतो. तू काय कर. ह्या रिमूव्ह नावाच्या फंक्शन वर लक्ष ठेव. काय कर. जसं त्याने हालचाल केली किंवा क्लिक वगैरे केलं तर तू काय करायचं. लगेच ह्या एपीआय कडून डेटा आणायचा. लगेच एपीआय कडून काय करायचं. तो डेटा घेऊन यायचा. कोड सेव्ह केला. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं. किती प्रोडक्ट आहेत. मी रिफ्रेश करत नाही बरं का. लक्ष द्या. डिलीट ऍपलला मी करतो रिमूव्ह. रिफ्रेश करत नाही बरं का. झालं. त्याला प्रॉब्लेम सॉर्ट आउट. जसं मी प्रोडक्ट पेजला आलो. आता किवीज फक्त असेल गो टू कार्ड. आता काय इथे गो टू कार्ड. कार्ड बटनला आलो. किवीला रिमूव्ह केलं. आता किवीला काही बटन येईल. कार्ड मध्ये तो प्रोडक्ट. समजलं काय केलंय. वाटतंय थोडस तुम्ही केलं कसं वाटेल. ठीक आहे ना. बेटर. आता वाटते वेबसाईट. ठीक आहे. झाला एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट आपला ऑनलाईन मध्ये. समजलंय काय केलंय आपण इथे. लक्ष द्या. आता ह्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे वेबसाईट मध्ये. कार्ड पेज डन झालंय. डन नाही झालं अजून. त्यामध्ये अजून ठीक आहे. आणि काहीच नाही आहे ना. ठीक आहे. अजून इम्प्रुव्हमेंट करू आपण. जस्ट इकडचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू. आता जसं की मी किवी वर गेलो. हा प्रोडक्ट ऍड टू कार्ट केला. काय करावं लागतंय मला इथे. बटन दाबलंय मी. बटन दाबलंय. हे साईडला घेतलं माऊस. आता एकदा मी रिफ्रेश करतो. एक प्रॉब्लेम काय आहे इथे की आपल्याला पेज रिफ्रेश. हा प्रोडक्ट गेला. कुठे गेला. ऍड टू कार्ड मध्ये गेला. ठीक आहे. डबल दाखवतो फंडा. प्रॉब्लेम दाखवतोय मी तुम्हाला. प्रॉब्लेम दाखवतोय. इथे आलो. मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं. आता कुठे गेलं. आता इथे बटन मला कोणतं शो व्हायला पाहिजे. जसं मी कार्ड पेजला आलो. ऍपल आला इथे. पण मला तिथे रिफ्रेश करायला लागतंय. काय करावं लागतंय. रिफ्रेश करावं लागतंय. हा एक काय झाला. बग झाला. करायचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट. मग आपल्याला हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी कोणत्या पेजला जायला लागेल. प्रोडक्ट डिटेलला. पुढे जायला लागेल. मग कुठे प्रोडक्ट डिटेल पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये प्रोडक्ट. इथे आपण 2 एपीआय कॉल केलात. बरोबर ना. एक प्रोडक्टची डिटेल दाखवण्यासाठी आणि एक दुसरं ऍड टू कार्ट. मग आता काय करायचं. तो एक रिफ्रेश करायचा प्रॉब्लेम आहे. मग आपण काय करू. जसा हा यूज इफेक्ट असतो. यूज इफेक्ट काय करतो मला सांगा. वॉच करतो. मग मी ह्या यूज इफेक्टला काय सांगतो. जसं ह्या ऍड टू कार्ट नावाच्या फंक्शननी काहीतरी क्लिक केलं. एखादा चेंजेस केलं की तू काय करायचं. लगेच त्या प्रोडक्ट डिटेलची डबल डेटा आणाय. म्हणजे काय करायचं. डबल एकदा डेटा. जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन की डबल क्लिक केल्यानंतर ही पण एपीआय कॉल बघायचं. आता आउटपुट पेजला आलो. रिफ्रेश केलं. आता मी पेज रिफ्रेश नाही करता. मी ऍड टू कार्ट करतो. कोणतं बटन आलं. कसं काय आलं. वॉच ठेवायला आलं. काय केलं. फक्त एक लाईन ऍड केली. एक शब्द कॉपी अँड पेस्ट केलाय. कुठे की जो हा यूज इफेक्ट आहे ना. कोणता प्रोडक्ट बाय आयडी वाला जी एपीआय कॉल करतोय त्याला सांगितलं तू यूज इफेक्ट काय कर. ह्या फंक्शन वर लक्ष ठेव. आता समजलं फंक्शन आणि यूज इफेक्ट कुठे कसं यूज करायचं. ठीक आहे. एक जी मेन ईपीआय असते ती आपल्याला प्रत्येक वेळी कॉल करायला लागते. तेव्हा यूज इफेक्ट मध्ये टाकायची. आणि जी बटनावर क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन घडली पाहिजे किंवा एपीआय कॉल झाली पाहिजे त्याला फंक्शन मध्ये टाका. त्याला प्रॉब्लेम सॉर्ट आउट.
आले का प्रोडक्ट मध्ये ते प्रोडक्ट पेजला लेट काय होतं काय होतं क्लिक केल्यानंतर एकदम लेट लेट का होतं की आपण एक फ्रीचं होस्टिंग प्लॅटफॉर्म वापरतात. ठीक आहे, आपलं प्लॅटफॉर्मच स्लो आहे. जसं की फ्लिपकार्टला मध्ये गेलो तर तिथं पण स्लो आहे थोडंसं, जस्ट काय प्रॉब्लेम नाहीये है ना. ठीक आहे, तो पण मी फंडा दाखवून तुम्हाला. पण आपलं सर्व्हर थोडंसं स्लो चालतंय, त्यामुळे तो आपल्याला रिस्पॉन्स काय येतोय, स्लो येतोय. पण त्याला पण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी आपण एक फंडा घेऊ. ठीक आहे, पण अजून एक प्रॉब्लेम आहे आपल्या वेबसाईटमध्ये दाखवू. तुम्ही पाहिला नसेल तर मी पाहिला. जसं की ठीक आहे, मी यातून रिमूव्ह करतो प्रोडक्ट, किवीला रिमूव्ह करतो, ऍपलला पण रिमूव्ह, एक प्रोडक्ट ठेवू आपण. प्रोडक्ट पेज मध्ये आलो. आता तुम्ही सांगायचं काय प्रॉब्लेम. आता प्रोडक्ट कार्ड मध्ये कोणता प्रोडक्ट आहे, ऑरेंज. जसं मी ऑरेंज पेजला गेलो, एकदा डबल ह्याला रिक्वेस्ट करतो, डायरेक्ट गो टू कार्ड कारण हा प्रोडक्ट कार्ड मध्ये आहे ना, कार्ड मध्ये आहे. कोणाला हा प्रॉब्लेम दिसला ऑनलाईन मध्ये तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये राईट करू शकता. मी आता काय होतंय, पण आपला कन्सेप्ट तसा होता, मी कार्ड ऍड करताना तसं सांगितलं होता. ठीक आहे, पण एक बग आहे थोडासा. अगोदर जर प्रोजेक्ट असेल तर परत रिपीट होतोस का? नाही, कुणाचं लक्ष. ठीक आहे आपसात बडबड नका करू, मला विचारा तुम्ही, मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. ओके, ऑनलाईन मध्ये काय सांगते. ठीक आहे बुशरा, आपण इन्क्रीज डिक्रीज घेणार आहोत. ठीक आहे, तो पॉइंट नाही सोडणार मी, पण जस्ट जे आपले छोटे छोटे अगोदरचे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट करत जाऊ आपण. तर आता इथे तुम्हाला सांगू का काय प्रॉब्लेम दिसतोय. आता हा प्रोडक्ट आहे कार्ड मध्ये आहे बरोबर. जसं मी इथे गेलो आणि ऍड, लक्ष द्या आता, आता तुम्ही लक्ष द्या. जसं मी ऑरेंज वर क्लिक केलंय तर इथे मला ऍड टू कार्ड बटन दिसतंय आधी. तो बघ, काही सेकंद मला ऍड टू कार्ड बटन दिसतंय का नाही, आणि त्यानंतर मला गो टू कार्ड दिसतंय. का बरं असं. हा तर बग झाला ना. एखादा युजर काय म्हणे, अरे ह्यांची वेबसाईट हॅक होते, अरे करू शकतो आपण, बोलेल ना. बग घावला तुम्हाला, एकदम छोटा बग आहे. ऍपल वर गेलो, हे तर दिसतंय ऍड टू कार्ड है ना. पण जसं तो प्रोडक्ट आपला ऍड टू कार्ड मध्ये जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टवर आपण क्लिक केलं एकदा, तर ऍड टू कार्ड बटन दिसतंय काही सेकंद, त्यानंतर आपल्याला गो टू कार्ड दिसतंय. हा प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट करायचा. प्रॉब्लेम समजलाय. आता त्याला सॉर्ट आउट कसं करायचं ते पाहू. हा प्रॉब्लेम कोणत्या पेजला आहे, प्रोडक्ट डिटेल पेजला. मग आता कुठे चेंजेस करावे लागतील आपल्याला, मग कुठे आपलं प्रोडक्ट डिटेल पेज आहे इथे, आणि कुठे ते बटन कोणत्या ऑपरेटर मध्ये टाकलेत आपण, टर्नरी ऑपरेटर टाकलेत नाही ते. ठीक आहे, इथे दिसलं ना कोलन, दिसतंय ना असं काहीतरी टर्नरी ऑपरेटर. मग इथे काय होतंय, प्रॉब्लेम समजलाय. मग तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी जसं की मी काय करतो, एखादा प्रोडक्ट ऍड टू कार्ड असेल, थोडंसं ऍड टू कार्ड दिसते ना, त्या ऍड टू कार्डला आपण गायब करून टाकू थोड्या वेळ. मग त्यासाठी मी इथे काय करतो, माझं एक जुगाड है ना, आपल्या भाषेत जुगाड लावा, किंवा माझं लॉजिक म्हणू शकतो त्याला. आपलं तुमचं लॉजिक वेगळं असू शकतं, माझं लॉजिक वेगळं असू शकतं, मग आपल्या भाषेत म्हणू त्याला जुगाड. मग मी इथे काय करतो, डेटामध्ये कार्ड इक्वल टू यस असेल तर काय करायचं, बटन गो टू कार्ड बटन दाबायचं. ओके, आणि इल्स पार्ट मध्ये जे राईट केलंय त्या इल्स पार्ट मध्ये काय करतो माहिती का, एक एम्प्टी बटन शो कर, फक्त एम्प्टी. काय करते ते, एम्प्टी बटन. ओके, मग त्या प्रकारे अजून एक मी कंडिशन टाकतो, कॉपी केलं याला. ठीक आहे, ऍज इट इज कॉपी पेस्ट केले बरं का. आणि इथे डेटामध्ये कार्ड इक्वल टू नो असेल तर तिथं बटन शो कर, ऍड टू कार्ड. आणि काही नसेल तर त्याला काय कर, एम्प्टी शो. आणि या बटनला आपल्याला एक फंक्शन कॉल केलं आपण, ते मी रिमूव्ह केलं, माझ्याकडून झालं रिमूव्ह. कोणतं फंक्शन होतं, ऑन क्लिक नव्हतं रे, ऍड टू कार्ड फंक्शन होतं. कोणत्या बटनाला होतं ते,
ऍड टू कार्ड बटनाला लावलंय तू कार्ड. ठीक आहे. आता इथे बघा मी काय केलंय की डेटामध्ये जे कार्ड आहे इक्वल टू येस आलं तर कोणतं बटन शो होईल? गो टू आणि त्यामध्ये थोडस प्रॉब्लेम झाला, येस आलंय, ठीक आहे, कदाचित काय प्रॉब्लेम आला तर तिथे कोणतं बटन शो होईल? एम्प्टी बटन, म्हणजे काही शो होणार नाही. बट कार्ड मध्ये नो आलं असेल तर हा एक्झिक्यूट होणार. आता प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय का चेक. प्रोडक्ट पेजला गेलो, कार्ड मध्ये कोणता प्रोडक्ट आहे? ऑरेंज. जसं मी ऑरेंज वर क्लिक करतोय, झालं. काय होतंय, थोड्या वेळ आपल्याला काहीच दिसत नाही. त्याला रिफ्रेश करू, काहीच दिसणार नाही. त्या काही सेकंदापर्यंत काहीच दिसणार नाही. त्या ऍड टू कार्ड बटन नाही दिसणार. त्याला एम्प्टी ठेवलाय कारण जस्ट तुम्ही ट्राय केलं ना समजेल तुम्हाला. ओके, झालाय प्रॉब्लेम सॉर्ट आउट. ठीक आहे. जस्ट आता मी हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड केला, रिफ्रेश करायची गरज नाही रे. अरे तो प्रोडक्ट ऑलरेडी कार्ड मध्ये होता का? ऑरेंज होता किवी नाही मग मी ऍड टू कार्डला कसं काय आलो डायरेक्टली? गो टू कार्ड आलं. ऍड टू कार्ड केलं की करायचं? कुछ तो गलत हो रहा है. ऊपर नीचे हो गया लगता. ठीक आहे, ठीक आहे, हा सर खाली वर झालं ते. ठीक आहे. ह्या गो टू कार्डला आपण लिंक टाकली आणि ऍड टू कार्डला लिंकच नाही टाकायची. पण तरी पण ठीक आहे, हा बग नाहीये, हा बग नाहीये आपल्यासाठी, फीचर झालाय हा आपल्यासाठी एक. हा बग नाही म्हणता येणार याला, ह्याला आपण फीचर म्हणू शकतो. जसं की दोन बटन असतात, एक ऍड टू कार्ड असतो आणि एक गो टू बाय नावचं आहे ना. जास्त जसं मी ऍड टू कार्ड केलं की तो डायरेक्टली मला काय करतोय, तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये पण येतोय आणि डायरेक्ट आपण कार्ड पेजला पण येतो कोणता प्रोडक्ट. हा बग नाही म्हणता येणार, ह्याला आपला फीचर झालाय, चुकीने फीचर तयार झालाय, आहे ना. ठीक आहे, फीचर बोलता येणार आहे ना. एक झालं, जस्ट छोटासा झालाय. ठीक आहे, तुम्हाला ठेवायची ठेवा, नसेल ठेवायची नका ठेवू. मी नाही ठेवत, मी नाही ठेवत, पण मला नको. ठीक आहे, तुम्हाला फीचर आहे बेटर आहे, जस्ट मला नको असं वाटतंय, त्यामुळे मी नाही ठेवत. ठीक, काही कॉन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचे त्यामुळे मी नाही ठेवत. जेव्हा आपण डिप्लॉय करू त्या टायमाला ठेवू आपण तो. ओके, ठीक आहे. तुमचा हवा असेल मी जस्ट त्याला कमेंट आउट करतो. ठीक आहे, रिमूव्ह पण नाही करत, कोडला कमेंट करतो. ठीक आहे, झालं आपले दोन प्रॉब्लेम सॉर्ट आउट. आता आपण युजर आहोत असा विचार. कोण आहेत आपण? युजर. जसं की मी जातो फ्लिपकार्टला, तिथे एक शर्ट बघतो आणि असं काहीतरी चेक करतो, आहे ना. मग त्याच प्रकारे आपण एक युजर आहोत किंवा आपण क्लायंट आहोत. मी आलो, अरे कोणाची वेबसाईट आहे, एकदम मस्त आहे ना. आपण आपल्याला मस्त म्हणतात, ठीक आहे. वेबसाईट आलो, वेबसाईटला असा बॅनर दिसला, अरे फ्रूटची वेबसाईट आहे ना, की आपण खालचं शिक्षण आज करणार आहोत तेव्हा दिसत. ओके, मग मला एखादा प्रोडक्ट बाय करायचा आहे, प्रोडक्ट पेजला आलो. मला प्रोडक्ट बाय करायचा आहे कोणता? किवी. अरे ठीक आहे, मी स्ट्रॉबेरी बाय करायचा आहे. हा पण ऍड टू कार्ड. ठीक आहे, ऍड टू कार्ड केलं, गो टू कार्ड आलं. सपोज मी इकडनं कार्ड बटनाला सगळे प्रोडक्ट दिसले मला. मला फक्त किवी घ्यायचा, ऍपल तर नाही घ्यायचा, रिमूव्ह करून टाकला. हा पण नाही घ्यायचा मला, हा पण नको आणि हा पण नको. हाच प्रोडक्ट घ्यायचा आहे मला. ठीक आहे, पण मला स्ट्रॉबेरी 4 घ्यायचे. मग आपल्याला काम करायला लागेल. मग इथे जी क्वांटिटी किती घ्यायची? एकच आहे. मग आपल्याला असे बटन पाहिजे क्वांटिटी इन्क्रीज आणि डिक्रीज करण्यासाठी. जसं की आपण फ्लिपकार्टची वेबसाईट करून रेफरन्स, जसं फ्लिपकार्टच्या वेबसाईटला आलो, मी कार्ड बटनाला जातो, कार्ड पेजला त्यांच्या आहे ना. त्यांनी कार्डची डिझाईन वेगळी आहे, आपली वेगळी आहे. जस्ट लोड घेतात ते पण. अरे यांनी काय केलंय बरं, काय हे, ह्याला काय बोलतात, जे भिंगत त्याला काय बोलतात? कव्हर लोडिंग होणार जोपर्यंत त्या पेजवर डेटा येईल. मग तसं पण आपण करू शकतो ना. प्रोडक्ट पेजला गेलो, जोपर्यंत डेटा येत नाही तोपर्यंत आपण त्याला लोडिंग टाकू शकतो. ठीक आहे, तो पण कॉन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे, जस्ट आताशी सुरुवात झाली आपल्या वेबसाईटला. आपण घरावर इटावर इट मारणार आहे. ओके, आता यांनी काय केलंय,
क्वांटिटी आहे यांनी असं केलंय, आणि इथून मी 1 2 3 करू शकतो. मग त्या प्रकारे आपण काय करू माहितीये, की जो आपला कार्ड पेज आहे तिथे काय करू, इकडनं एक प्लस बटन टाकू. कसं एक्झाम्पल घेतलंय बरं का आपण हे, की इथे एक काउंट असेल, इथे एक असेल इन्क्रीज बटन, आणि इथे असेल डिक्रीज बटन. जसं मी इन्क्रीज बटनावर क्लिक करेन तर काउंट काय होईल, एकनी. जसं मी डिक्रीज बटनावर क्लिक करेन काउंट काय होईल. झालं एक्झाम्पल. तेच एक्झाम्पल इथं मांडायचं ऍज इट इज, कॉपी अँड पेस्ट. जस्ट मी काय करतो, आपल्याला चेंजेस करायचे कार्ड पेज. मग कुठे आलो मी, कार्ड पेज. कुठे क्वांटिटी इथे आहे, त्याच्या पहिल्यांदा मी घेतो इथे एक बटन, त्या बटनचं नाव असेल मायनस. अथर्व लक्ष कुठे आहे तुमचं. आणि त्याच्या पुढे एक बटन टाकलं, त्या बटनाचं नाव असेल प्लस. झाले 2 बटन. आउटपुट पेज आलो, एकदा चेक करू. डिझाईन दिसते, डिझाईन तुम्हाला व्यवस्थित. अजून त्याला डिझाईन करायची, त्यासाठी त्या बटनला मी इथे क्लास देतो. क्लास ठीक आहे, त्या दोन्हीला सांगत देतो मी क्लास. सर ते मायनस मध्ये नाही गेलं पाहिजे, ते पण ऍड करावं लागेल. कोणतं ते समजा मायनस मध्ये का, हा. ठीक आहे, ते पण आपण करू शकतो ना. जस्ट लॉजिक बिल्ड करायचं आपल्याला. अरे रिमूव्ह झालं सगळं. तर दोन्हीला मी कंट्रोल डी करून दोन्हीकडे कर्सर घेतले 2. ते क्लास नेम, त्याला आपण काय करू, पॅडिंग देऊ सगळ्या साईडने. किती द्यायची, 2. त्याला बीजी कलर देऊ ग्रे, थोडस व्यवस्थित दिसेल असं मला वाटतंय. ग्रे देऊ आणि त्याला आपण देऊ कोड. सेव्ह केला, आउटपुट पेज आलो, दिसतंय व्यवस्थित. अजून डिझाईन नाही केली पण दिसेल. अजून त्याला डिझाईन करण्यासाठी मी त्याला देतो पॅडिंग एक्स ऍक्सिस मी 3 देतो. त्याचे की 4, 3च्या ऐवजी एक्स ऍक्सिस मी 4. आले 2 बटन. अजून त्याला आपण करू फॉन्ट बोल्ड. त्यानंतर त्याला सांगू टेक्स्टचा कलर असेल व्हाईट आणि राऊंड. आउटपुट पेज आलो. ओके, दिसतंय व्यवस्थित का, फॉन्ट वाढवायचे अजून. बस दिसतंय ना तुम्हाला. ओके, झाली डिझाईन. ChatGPT करायची गरज आली का, ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चेंजेस करता आल्या. मग आता मला काय करायचंय, ऑनलाईन मधले गायब झाले एक जण. ओके, काही प्रॉब्लेम नाही, जस्ट ठीक आहे. आता मला काय करायचंय, जसं मी ह्या प्लस बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये मला हाय प्रिंट होईल. काय प्रिंट होईल, हाय. कधी, ह्या प्लस बटनावर क्लिक केल्या नंतर. मग कुठे प्लस बटन, इथे काय करणार त्याला आपण, ऑन क्लिक इव्हेंट. त्याला सांगणार जसं तुझ्या बटनावर क्लिक केलं की एक फंक्शन कॉल होईल. हा, असं बनवायचं शॉर्टकट, ठीक आहे. जस्ट तुम्हाला जे वाटेल ते बनवा. ह्या नावाचं काय केलं, फंक्शन कॉल होईल. कवा, प्लस बटनावर क्लिक केला, जे काय फंक्शन आहे ते फंक्शन कुठे बनवणार, फंक्शन. फंक्शनचं नाव असेल इन्क्रीज. याच्या शॉर्टकट मध्ये टाकलं. कन्सोल मध्ये काय होईल प्रिंट आपल्यासाठी, हे प्रिंट करू. सेव्ह केलं. आता समजतंय ना, ही युजर पे कशासाठी, मेन डेटा आणण्यासाठी. ही फंक्शन काय काम करतंय, रिमूव्ह करतंय. ही फंक्शन काय करणार, समजलं. छोटे छोटे फंक्शन आपण बनवले. ठीक आहे, जस्ट एकदा ट्राय करू आपण, वर्किंग होत आहे का नाही. कन्सोल ओपन केलं आहे का, कन्सोल मध्ये काय लय मोठा राडा आहे है ना. ठीक आहे. आता मी, ठीक आहे, आता काही नाही ना. जसं मी प्लस बटन क्लिक केलं, आलं हाय. मला हाय नाही प्रिंट करायचं. जसं मी ह्या प्लस बटनावर क्लिक करेन, मला जो हा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची मला आयडी भेटेल. काय भेटेल, सगळ्यात आधी मी चेक करतो की क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी एपीआय आहे की नाही.
आहे का नाही इथे मग? काय कोणतं? आहे. आणि त्याला काय लागतंय? प्रोडक्ट इक्वा आयडी आणि दुसरं लागतंय. मग जसं मी ह्या प्लस बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी काय होईल? आयडी प्रिंट. मग त्यासाठी आपण मागाशी पण असं केलं डिलीट बटनाला, मग ऍज इट इज सेम दोघांचं सेम राहणार. पुढे ते फंक्शन आपण कॉल केलेलं कुठे 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 इथं आहे. ज्याला जशी आयडी पाठवली तीच आयडी कॉपी करतो आणि कुणावर क्लिक केल्या गेल्यानंतर गेली पाहिजे आउटपुट पेजला आलो. मी बटनावर क्लिक केलं नाही तरी तो का काउंट वाढतोय ना. ठीक आहे, जस्ट ठीक आहे. जो आपण आयडी पाठवलाय तो आयडी मी इकडे काय करतो त्या फंक्शन मध्ये कॅच करतो. कॉल नाही करणार, कॅच करतो फर्स्ट. ह्याच नावाने कॅच करतो इथे आणि त्या आयडीला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. जसं मी आउटपुट पेजला आलो, कोणत्या बटनावर मी क्लिक नाही केलं तरी पण इथे मला आयडी काय भेटते ते ऑन क्लिक वरती जायला लागायचं. आहे ना. त्या बटनावर क्लिक केलं नाही तरी पण ती कॉल होते. त्यासाठी काय करणार आपण? ज्या वेळेस आपण त्या फंक्शनला बोलवलं नाही पण तरी पण तो कॉल होतोय त्या टाइमाला त्या फंक्शनला कसं कॉल करायचं? ॲरो फंक्शन मध्ये कॉल करायचं. कशामध्ये? जसं की इथे बघा ना, रिमूव्हला पण आपण ॲरो फंक्शन मध्ये केलंय आणि ह्याला पण आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. केलं इथे रिफ्रेश. कन्सोल मध्ये काय आहे का? जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं भेटला आयडी. काय झालं? वेगळा आयडी. हा प्रोडक्ट ई कार्ड आयडी. ठीक आहे, जो भेटलाय तो आलाय. जस्ट मी अजून 2-3 प्रोडक्ट ऍड टू कार्ड करतो म्हणजे आपल्याला पण जस्ट ऍड टू कार्ड 4-5 केले, 3 प्रोडक्ट ऍड केले. रिफ्रेश होऊन देऊ आपण. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं किवीची आयडी भेटली, ऑरेंजवर केलं ऑरेंज आयडी. मग जी क्वांटिटी इन्क्रीज करण्याची जी एपीआय आहे त्या एपीआय ला आपल्याला कोणता कोणता डेटा द्यावा लागतोय? मेथड बघा. मेथड कोणती? पोस्ट आयडी आणि टोकन. बरोबर. मग आता आपण काय करू? ह्या एपीआय ला डेटा पाठवून देऊ. त्याच्या आधी आपण काय करणार की जो डेटा पाठवायचा आहे तो डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये काय करणार आपण? बनवणार. जसं की ऍज इट इज सेम राहणार आहे ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आणि तो ऑब्जेक्ट सेम राहणार आहे. ह्यालाच कॉपी करतो आणि इथे राईट करतो. बरोबर ना. त्याला पण प्रोडक्ट आयडी कार्ड आयडी द्यायची ना आणि टोकन द्यायचंय. तो ऑब्जेक्ट कॉपी पेस्ट केला आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये मी एक एपीआय कॉल करतो. त्यासाठी एक्झिओस डॉट पोस्ट मला डेटा द्यायचा आहे. त्यासाठी युआरएल इथे जी युआरएल आहे ती युआरएल मी एकदा कॉपी करतो आणि ती युआरएल मी इथे करतो पेस्ट. आणि जो डेटा पाठवायचा आहे तो डेटा आपण एका ऑब्जेक्ट मध्ये पाठवून देतो. डॉट देन त्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शन मध्ये काय भेटतं आपल्याला? रिस्पॉन्स. जो रिस्पॉन्स भेटतोय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. जसं की QTY असं मी काहीतरी एक मेसेज राईट केला आणि इथे रिस्पॉन्स प्रिंट करतो QTY. ह्याचं मी कन्सोल रिमूव्ह करू, कमेंट करतो. ठीक आहे ना. वरती आहे का? कमेंट केलं. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं. कन्सोल मध्ये काही नाही. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं ती एपीआय कॉल झाली. ती एपीआय कॉल झाल्यानंतर मला काहीतरी रिस्पॉन्स आलाय. डेटामध्ये बघू काय आलं. इथे डेटामध्ये एक प्रोडक्ट आलाय इथे. क्वांटिटी इन्क्रीज झाली का? कसं काय झाली? नुसतं आपण ते फंक्शन कॉल केलंय. जसं कीवर प्लस बटनावर क्लिक केलं, थोडंसं थांबलो, फंक्शन क्वांटिटी वाढतच. प्राइस वाढली का? टोटल अथर्व वाढली. ऑरेंज किती रुपयाला आहे? 300 रुपयाला आहे. 2 घेतले तर 600. स्ट्रॉबेरी 1200. ओके. झाला प्रॉब्लेम सॉर्ट आउट. जो कन्सोल मध्ये आपण केलंय ते कन्सोल मधलं मी जस्ट कमेंट करतो, कारण
हा बॅड रिस्पॉन्स आहे की कन्सोल मध्ये कोणता डेटा प्रिंट करणार. जस्ट आपण डेव्हलपर आहोत, चेक करण्यासाठी कन्सोल वापरायचं. बट जेव्हा आपण प्रोडक्शन लेवल बनवतो तेव्हा कन्सोलचा जास्त यूज नाही करायचा. तुम्ही कसं गेलात, गुगल मीटला गेलात, गुगल मीटनी बघा, त्यांचं पण दाखवतो. गुगल मीट मध्ये गेलो आपण, त्यांनी कन्सोल मध्ये डेटा प्रिंट केला असेल कधी, डेव्हलपमेंट करताना. पण आता आपण बघायला गेलो, त्यांचा आहे का काय डेटा? सगळं मोकळं आहे. डायरेक्ट कन्सोल डिलीट केलं तरी काय अडचण येत नाही. कन्सोल डिलीट केला तरी काय अडचण नाही. बघा त्यांनी काय प्रिंट केलं की ते जस्ट हे काहीतरी त्यांना समजण्यासाठी असेल, पण कन्सोल मध्ये त्यांनी ऍक्च्युअल डेटा प्रिंट केला आणि डेव्हलपमेंट मध्ये करत करत तुम्ही टेस्टिंग करण्यासाठी करू शकता. जसे की मी माझं काम झालं की मी त्याला काय केलं, ठीक, म्हणजे एखादा आपल्याला क्लायंट आला किंवा हॅकर आला, तो बघू शकतो ह्या पेजवर ह्या ह्या एपीआय वरनं डेटा आहे. कंटिन्यू क्लिक केली, झाली इन्क्रीज. कन्सोल मध्ये काय दिसतंय का आता? छोटासा एक बग आहे फक्त, हा पण बग आहे. ठीक आहे, समजलं इथं? मग तुम्ही एक काम करता ना आता, कोणतं डिक्रीजचं, जसं मायनस बटनावर क्लिक करेल तसं त्याची क्वांटिटी काय होईल, कमी होईल. जमेल? जसं इन्क्रीजचं केलंय त्याच पद्धतीने डिक्रीजचं आहे. जसं इथे एपीआय बघा, इथे पण एपीआय आहे, डिक्रीज कार्ड QTY, त्याला पण ऍज इट इज सेम द्यायचंय. मी इन्क्रीज केलंय, तुम्ही डिक्रीज करा. ऍज अ प्राइस पण चेंज होती. रिमूव्ह करायचे, मायनस मध्ये नाही केलं पाहिजे सर ते. तिथं तुम्ही मग आता तुमचं लॉजिक